दर्शक हो नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे उजनी आणि वीर धरणामधून जो काही विसर्ग पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून सोडला आहे तो विसर्ग या ठिकाणी भीमा पात्रामध्ये मिसळतो आहे आणि भीमा नदी जी आहे ती पूर्व सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। अनेक ठिकाणी पाणी साचले। आज दुपारची 12ची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खरं तर दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक सकाळपासून वाढते। आज दुपारी 12 वाजता जर आपण पाहिलं असेल तर दौंडची आवक ही जवळपास पाऊण लाखाच्या आसपास गेलेली आहे। मात्र दौंडमधून जो काही विसर्ग सोडला जातोय तो सुद्धा विसर्ग हा कायम आहे। तो 80,000 क्युसेक्स आणि वीज निर्मितीसाठी 1600 विसर्ग आहे तो कायम आहे। त्यामुळे आपण जर पाहिले तर ठिकाणी तर पंढरपूरमध्ये भीमा नदी आहे ती भीमा नदी या ठिकाणी दुथडीवरून वाहते आहे। तिथलं इस्कॉनचे जे घाट असतील ते घाटसुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेत। पुंडलिक मंदिर असेल, नदी वाळवंटातली मंदिर असेल ते मंदिरसुद्धा पाण्याखाली गेलेत। तर व्यासनारायण झोपडपट्टी असेल ती व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी गेलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। सध्या पंढरपूरमधली जी भीमा नदी जवळपास 1,10,000 च्या विसर्ग क्युसेक्स इतका विसर्ग या ठिकाणी वाहतोय। उजनी आणि वीर धरणामधून हे सातत्यानं पाणी सोडलं जाते। मात्र आज दुपारी 12:30 वाजताची वीर धरणाची एक आपल्याला दिलासादायक बातमी येते। वीर धरणामधून जे काही पाणी सोडलं जातो ते मात्र त्याचा विसर्ग हा कमी करण्यात आला आहे। सकाळी आपण जर पाहिलं असेल तर सकाळी 6:30 वाजता वीर धरणातून नेरा नदीमध्ये तब्बल 33,000 विसर्ग इतका सोडण्यात आला होता। तो कालपर्यंत 63,000 होता, तो कमी केला आहे। आणि आज 12:30 वाजता जर आपण अपडेट पाहिली तर तो आणखी निम्म्यानं कमी करण्यात आला आहे। तो 12:30 वाजता मात्र 15,120 क्युसेक्स इतका विसर्ग वीर धरणातून कमी केला आहे। त्यामुळे वीरमधला जो विसर्ग कमी केला आहे त्याचा परिणाम म्हणून भीमा नदीची काही पूरजन्य परिस्थिती आहे ती पूरजन्य परिस्थिती कुठेतरी ओसरण्यास आणि तो पूर ओसरण्यास या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे। मात्र दौंडची आवक या ठिकाणी वाढते। सकाळची जर आपण अपडेट पाहिली असेल 9 वाजताची तर त्यावेळेस तो विसर्ग 74,600 होता। मात्र आज दुपारी 12 वाजता दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 75,500 क्युसेक्स म्हणजे 1,000 तो विसर्ग वाढला आहे। त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हे पाणी सोडण्यात येते। त्यामुळे आता सगळ्यात दिलासादायक बातमी जी आहे ती म्हणजे आपल्याला वीर धरणातून जे काही पाणी येते ते पाणी कुठतरी या ठिकाणी थोडंफार कमी करण्यात आलं आहे आणि हा जो पूर आहे तो पूर या ठिकाणी ओसरण्यास आपल्याला मदत होणार। व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर।